आजच्या त्यामुळे आलेल्या सगळ्याच संत महात्म्यांना पुनश्च एकदा खूप खूप प्रणाम, पुनश्च एकदा आपले खूप खूप आभार. यानंतर खऱ्या अर्थाने ज्या सोहळ्याची आपण सगळेजण वाट बघत आहोत तो सोहळा इथे संपन्न होणार आहे. सत्कार समितीच्या वतीने सगळेच मान्यवर मंडळी ज्यांची नावं घेतल्या जाईल, तुम्हाला जसं इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्यानुसार 25 लोक इकडनं आणि 25 लोक इकडनं आपण असे उभे राहूया. दीदीचा सत्कार सन्मान करण्यासाठी संपूर्ण नागरिक सत्कार समिती सज्ज आहे. 51 सगळे मानकरी आहेत हे समितीचे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे 25 या बाजूने आणि 25 या बाजूने आपण सगळ्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. गोविंदजी तिठे, वसंतरावजी शिंदे, ब्रिज गोपालजी तोचलानी, एक थोडंसं करेक्शन आपण करूया. आपल्या नियमानुसार आपण जे करणार होतो त्याआधी दीदींची जी इच्छा आहे आपण ती पूर्ण करूया. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे पण सगळ्यांनी मंच रिक्त करायचा आहे. खऱ्या अर्थाने दीदींचं असं म्हणणं आहे मी ज्यांच्यामुळे आहे त्यांचा इथे खऱ्या अर्थाने सत्कार सन्मान आधी होणं गरजेचं आहे. त्यामुळे आज इथे खास साहेबांचा आधी आपण सत्कार करूया आणि मग त्यानंतर ताईंचा सत्कार करूया आणि मग त्यानंतर आपण जो समितीच्या वतीने सत्कार करणार आहोत तो आपण करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मंच रिक्त करायचा आहे. खास आजचा सोहळा ज्यांच्यामुळे संपन्न होतोय, आपण असं म्हणूया की आज एक रोपटं जे वटवृक्ष आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या वटवृक्षाला इतकी सुंदर अशी पालवी आहे. सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा सत्कार सन्मान आता इथे होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नागरिक सत्कार समिती यांच्या वतीने कार्यसम्राट, संघर्ष कन्या, लोकप्रिय आमदार नामदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्याच. त्याचबरोबर श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर मीनाताई बोर्डीकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या या खास कार्यक्रमात आवर्जून सगळेजण मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. संपूर्ण बोर्डीकर परिवार, भावनाताई, सपनाताई, नैनाताई, विकी भैया यांचं सुद्धा सहर्ष कौतुक आहे. संपूर्ण पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनीच मंच रिक्त करायचा आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर खास मी जसं म्हणाले होते आजचा दिवस हा खूप पवित्र असणार आहे म्हणून खास श्रीरामाची मूर्ती देऊन आज इथे ताईंचा सन्मान सत्कार करण्यात येतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बोलो सिया रामचंद्र की जय श्रीराम. पुनश्च एकदा श्रीरामाच्या चरणी हीच विनंती करूया, सदैव श्रीराम तुमच्या पाठीशी असंच कायम राहू दे. दीदीचा कार्य सम्राट या आमदार आपल्या परभणी जिल्ह्याच्या मेघना दीदीचा कार्य सम्राट या आमदार आपल्या परभणी जिल्ह्याच्या. यानंतर मी गोविंदजी तिठे, त्याचबरोबर वसंतरावजी शिंदे, ब्रिज गोपालजी तोचलानी यांना विनंती करेल की आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे. खऱ्या अर्थाने आज कौतुक करावं तेवढं कमी आहे साहेबांचं, कारण या दिवसाची ते खास वाट बघत होते. त्यामुळे मी पुनश्च एकदा विनंती करेल गोविंदजी तिठे, त्याचबरोबर वसंतरावजी शिंदे आणि ब्रिज गोपालजी तोचलानी यांना विनंती करेल की आपण बोर्डीकर साहेबांचा सत्कार सन्मान करायचा आहे आपल्या समितीच्या वतीने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आत्मारामजी पवार, त्याचबरोबर श्री सुनीलजी भोंगे आणि डॉक्टर पंडित दरड यांनी मंचावरती यायचं आहे.
आत्मारामजी पवार, श्री सुनीलजी भोंगे, डॉक्टर पंडित दरड यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. यानंतर मी विनंती करेल की मीनाताई बोर्डीकर यांचा आपण सत्कार सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने हा सत्कार आहे आणि हा आशीर्वाद आहे आईवडिलांचा तुमच्या सोबत. यानंतर हरिहरराव काका देशमुख, ज्येष्ठ विधितज्ञ यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल संतोष ढोणे, रवी रानबागले, त्याचबरोबर श्री दुर्गादास सर यांना विनंती करेल की आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. यानंतर हरिहरराव काका देशमुख यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल श्री संतोष ढोणे, रवी सर, त्याचबरोबर डॉक्टर दुर्गादास सर यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. समितीच्या वतीने खास आईंसाठी ही छान मानाची शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतोय. हा खऱ्या अर्थाने विजय आहे, मातृत्वाचा विजय आहे. असं म्हणतात की आयुष्यात पहिला गुरु आपली आई असते आणि एवढं मोठं भाग्य की आई समोर खऱ्या अर्थाने हा सत्कार सन्मानाचा सोहळा संपन्न होतोय. यानंतर हरिहरराव काका देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोष ढोणे सर, रवी सर, त्याचबरोबर डॉक्टर दुर्गादास सर यांना विनंती करेल की आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. DJ आसिफ SK. यानंतर मी विनंती करेल श्री प्रमोद चव्हाण, त्याचबरोबर प्रकाशजी पवार, श्री सुनील मामा किस्ते यांना विनंती करेल की आपण श्री गंगाधरजी बोर्डीकर यांचा स्वागत सन्मान सोहळा करायचा आहे. समितीच्या सगळ्या मान्यवरांना आणि सभासदांना विनंती, आपलं नाव घेतल्यानंतर आपण लगेचच मंच गाठायचं आहे. यानंतर आपण भावनाताई मुंगसे पाटील यांचा सत्कार करणार आहोत. त्यासाठी मी ॲडव्होकेट सुनील मते, ॲडव्होकेट गोपाल रोकडे आणि श्री अभिजित पळवे यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. खऱ्या अर्थाने साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जातात. वडिलांची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली आणि ती पूर्ण झाली. यानंतर किरण वटमवार, त्याचबरोबर सत्यनारायणजी दरगड, त्याचबरोबर सुनीलजी काबरा यांना विनंती आहे की आपण सपनाताई यादव यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. किरण वटमवार, त्याचबरोबर सत्यनारायणजी दरगड आणि सुनीलजी काबरा यांना विनंती आहे की आपण सपनाताई यादव यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. किरणजी वटमवार, सत्यनारायणजी दरगड आणि सुनीलजी काबरा यांना विनंती आहे की आपण सपनाताई यादव यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर गोविंदजी दहमा, त्याचबरोबर सत्यनारायणजी शर्मा आणि संजयजी गोकळवार यांना विनंती आहे की आपण नैनाताई दाते यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. सर, आपका नाम है. यानंतर जसं म्हणतात की नैनाताईंचा सत्कार करण्यासाठी गोविंदजी दायमा, त्याचबरोबर सत्यनारायणजी शर्मा आणि संजयजी गोकळवार यांना विनंती आहे की आपण नैनाताईंचा सत्कार करायचा आहे. असं म्हणतात की भगिनींसोबत एक भाऊ असावा जो कृष्णासारखा असावा, जो भगिनीसाठी सतत तत्पर असावा, असे विकी भैया बोर्डीकर यांचा स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन भगवानराव देशमुख, त्याचबरोबर रामभाऊ जाधव, त्याचबरोबर संतोष देशमुख यांना विनंती आहे. यानंतर मी विनंती करेल मुकुंदजी सावजी यांचं स्वागत करण्यासाठी कैलास खंदारे, गजानन घुगे, शिवाजी काय यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. मुकुंदजी सावजी यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी कैलासजी खंदारे, गजानन घुगे, त्याचबरोबर शिवाजी काय यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. यानंतर श्री सुरेश भुमरे सर यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल प्रभाकरजी दरड, त्याचबरोबर राजीवजी घुगे, एकनाथरावजी देशमुख यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे.
सुरेशजी भुमरे. रवी घुगे नावच नाही. प्रभाकर दराडे, रवी घुगे. परत सांगा ना एकदा. सुरेशजी भुमरे यांचं स्वागत करण्यासाठी प्रभाकरजी दरड, त्याचबरोबर राजीवजी घुगे, त्याचबरोबर एकनाथरावजी देशमुख यांना विनंती करेल की आपण त्यांचा रवी घुगे यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. त्याचबरोबर शहाजी शेळके यांचं स्वागत करण्यासाठी बापूजी ढुंबे, त्याचबरोबर भगवानजी कळाळे, त्याचबरोबर भगवानरावजी वटाणे, पप्पूजी ढोंबे यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. पप्पूजी ढोंबे, भगवानरावजी कराळे, त्याचबरोबर भगवानरावजी वटाणे यांना विनंती आहे की आपण श्री शहाजी शेळके यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मी विनंती करेल प्रभाकरजी वागीकर, त्याचबरोबर गजानन चव्हाण आणि श्री सागर शिंदे यांना विनंती करेल की आपण श्री गोविंदजी तिठे यांचं स्वागत करायचं आहे. शहाजी शेळके सरांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल पप्पूजी डोंबे. प्रिंटिंग मिस्टेक असेल. श्री राधाजी शेळके यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल पप्पूजी ढोंबे, त्याचबरोबर भगवानरावजी कराळे आणि भगवानरावजी वटाणे. यानंतर त्याचबरोबर खास आज आवर्जून उपस्थित असलेले प्रताप भैया देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल संतोष धोने, त्याचबरोबर रवी राणबावले, त्याचबरोबर डॉक्टर दुर्गादास यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत सन्मान सत्कार करायचा आहे. डॉक्टर दुर्गादासजी कानडकर, त्याचबरोबर रवी रानबावले, त्याचबरोबर संतोष धोने यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी प्रताप भैया देशमुख यांचं स्वागत सन्मान सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर सचिनजी गोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी सचिन गोरे स्वागत करते. भगवान देशमुख सचिनजी गोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन भगवानरावजी देशमुख, रावभाऊ जाधव, त्याचबरोबर रामभाऊ जाधव, त्याचबरोबर संतोष देशमुख यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. याचबरोबर सर्व मान्यवर मंडळींचा सत्कार सन्मान इथे संपन्न झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आलेल्या सगळ्याच मान्यवर मंडळींचा. चुकून कुणाचंही नाव जर राहिलं असेल तर क्षमस्व. आपला सगळ्यांचाच सत्कार सन्मान इथे आहे. मी सगळ्यांचाच माझ्या वाणीने पुनश्च एकदा सन्मान सत्कार करते. मंचावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, आपला सगळ्यांचाच पुनश्च एकदा सत्कार आहे. यानंतर आपण खरंच सगळ्यांचीच भाषणं ऐकण्यासाठी, सगळ्यांचे शब्द ऐकण्यासाठी आज इथे तत्पर आहोत. त्यामुळे मी विनंती करेल की सगळ्याच मान्यवरांना त्यांनी 2-2 मिनिटांचा वेळ घेऊन आज सगळ्यांसोबत संवाद साधायचा आहे. कोणापासून सुरुवात करायची? खरं तर एक चिमुकली आहे जिला ताईंबद्दल बोलायचं आहे आणि ती जवळजवळ 2 ते 3 तासांपासून आज इथे येऊन बसली आहे. तर तिचं खास भाषण ऐकायचं आम्हा सगळ्यांनाच. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रणवी वाघेकर हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रणवी, मी तुला माईक देते बाळा. रामेश्वर महाराज असे यांचं स्वागत मी विनंती करेल सुनील मते यांना आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. एकदा त्या चिमुकलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हां, ओके. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आता मला मेघना दीदीला सगळ्यात आधी कॉंग्रॅट्स करायचे. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स मेघना दीदी. Today, our Parbhani district should be proud of our all beloved Meghna Didi become the minister of an MLA for the second time. The skillful guardians of Ram Prasadji Bordikar Saheb, who is popular leader of Parbhani district. Bordikar Saheb's dream was fulfilled in the form of Meghna Didi. Meghna Didi, who works for common people, is becoming the jewel of Maharashtra today. All of us girls are inspired by her. Didi is highly educated and cultured.
Her calm, patience, and sometimes aggressive speeches become our guide today. We are felicitating her with great joy, as there is no doubt that the Ganga of development will come to our Jintur Shelu constituency in her form. My grandfather Prabhakar Wagikar has remained a lifelong loyalist of Bordikar family. One thing from Didi is that we should try for high quality education and health for girls like us. You have helped women through Ladki Bahin Yojana, but you should help them to stand on their feet as much as possible. We are proud that our beloved Didi has sat on such a great position today. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मठाचे महाराज त्यांना निघायचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. तिने इतके शब्द आणि सुंदर मांडलंय की आमची ताई उच्च शिक्षित तर आहेच, पण ती संस्कृती पण तितक्याच तत्परतेने जपते असं ती म्हणते, तेव्हा तिचा खूप अभिमान वाटतो. अवघ्या 3रीला ती आहे, 3rd स्टँडर्डमध्ये ती आहे आणि इतकं सुंदर ती बोलतीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर अमृतेश्वर मठ संस्थानचे गुरुवर्य अमृतेश्वर शिवाचार्य महाराजांना विनंती आहे, त्यांच्या वतीने दिदींना ते आशीर्वाद देतील. वीरशैव लिंगायत समाज खऱ्या अर्थाने हा आशीर्वाद आहे. आणि यानंतर मी विनंती करेल श्री मुकुंद सावजी कळमकर सरांना की आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहे. प्रत्येक मान्यवरांना ही विनंती असेल की आपण आपलं म्हणणं 2 मिनिटात मांडलं तर हा कार्यक्रम तितकाच अधिक छान होईल. आज आपण मान्यवर व्यासपीठ व समोरील जनसागर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो, वंदन करतो. आज आपण एका ऐतिहासिक प्रसंगी एकत्र जमलो आहोत. गेल्या 35 वर्षापासून ज्या क्षणाची आपण प्रतीक्षा करीत होतो त्याची पूर्तता झाल्याचा हा आनंदोत्सव आहे. आज नामदार मेघनाताई सरकारमधील एक मंत्री म्हणून आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करूया, अभिवादन करूया. आजचा हा प्रसंग साकारणारे प्रमुख शिल्पकार आहेत माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व माननीय सौ मीनाताई वहिनी साहेब. त्यांचेही आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया. बंधूंनो, गेल्या 45 वर्षाच्या आपल्या तालुक्याच्या राजकीय इतिहासाचा पट उलगडला तर समोर येईल माननीय बोर्डीकर साहेबांचे कर्तृत्व. त्यांचा प्रत्येक दिवस सामाजिक सेवेसाठी समर्पित राहिल्याचे आपल्या लक्षात येईल. शेकडो तरुणांना रोजगार निर्मिती असो, अनेकांना व्यवसाय निर्मितीसाठी मार्गदर्शन असो, अनेक कुटुंबांच्या आजारपणाची शिक्षणाची मदत असो, लग्न कार्यातील सहभाग असो, असे विविध पैलू विणून हा मतदारसंघ त्यांनी जोपासला आहे. विकासाची गंगा तर त्यांनी प्रत्येक गावात पसरवली आहे. अनेक किलोमीटरचे रस्ते, शेकडो समाज मंदिरे उभी केली आहेत. सर्वात महत्त्वाचे स्वप्न त्यांनी साकारले, साखर कारखाना. त्यात आणि आता त्यांचे नेतृत्व सौ भावनाताई यांच्या कणखर हातात सोपवले आहे. ही त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी व्यवस्था निर्माण केली आहे. हे मोठे योगदान आहे. यासोबतच त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले आहेत, मोठे केले आहेत. त्यातीलच मी एक छोटा कार्यकर्ता आहे. आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेल्या सावजी बँक त्यांच्याच मार्गदर्शनाने, आशीर्वादाने एवढी प्रगती करू शकली आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आधार दिला. एवढेच नाही तर मी सहकारी बँकेच्या राज्य पातळीवरील संघटनेवर संचालक म्हणून गेल्या 25 वर्षापासून कार्य करत आहे.
ते साहेबांच्या सहकार्यामुळेच. असे अनेक कार्यकर्ते त्यांनी उभे केले. याच कार्यकर्ते घडविण्याच्या साहेबांच्या कलेचा सर्वात मोठा आविष्कार आज नामदार मेघनाताई साकोरे यांच्या रूपाने आपणासमोर आहे. गेल्या 10-12 वर्षापासून साहेबांनी ताईंना सामाजिक राजकीय क्षेत्रात वाव दिला. नामदार ताईंनीही विनयशील स्वभाव, समंजस प्रवृत्ती, जनतेचे प्रश्न समजून घेण्याची हतोटी याची जोड दिली. त्यामुळे जनतेने त्यांना आमदारपदी आरूढ केले. साहेबांच्या पसंतीला जनतेची मोहर मिळाली व माननीय नामदार ताईंसाठी माननीय दीपक साकोरे साहेबांनी संधी दिली, प्रोत्साहन दिले. त्यामुळे आमदार पदाला त्या न्याय देऊ शकल्या. या त्यांच्या कर्तृत्वामुळे पुनश्च आमदारपद प्राप्त झाले व पक्षाने तसेच माननीय साहेबांच्या सल्ल्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना मंत्रिपद स्वीकारायला लावले. बंधूंनो, भाजपचे 135 आमदार असताना अवघे 20 मंत्री पदे उपलब्ध असताना नामदार ताईंची दखल घ्यावी लागली. ही विश्वासाची कसोटी त्यांनी पार केली. हे एक मोठे काम घडले. आपल्या या जिंतूरवासियांची जबाबदारी वाढली आहे. आता ताई मंत्री झाल्याला केवळ मतदारसंघच नव्हे तर पूर्ण जिल्हा हाताळावा लागणार आहे व राज्यभर आपल्या खात्याची छाप पाडावी लागणार आहे. तेव्हा अशा या छोट्या छोट्या कामासाठी आपण त्यांचा वेळ घेऊ नये. त्यांना योग्य अवकाश द्यावा व त्यांनी आणखी उंच भगार घेण्याचा सहकार्य करावे. मला इथं संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद. थँक्यू सो मच. एक सगळ्यांना विनंती आहे, आपण कोणीही गडबड गोंधळ करू नका. आपण जे कौतुक करत आहात ते कौतुक आम्हा सगळ्यांना दिसायला तर हवं. तुम्ही जी घाई करत आहात, आपण सत्कार आपण नंतर करणार आहोत. सगळी भाषणं आपण संपवणार आहोत, त्यानंतर आपण सत्कार करणार आहोत. तुम्ही जे छान छान गोड गोड कौतुक करत आहात ते सगळ्यांना दिसलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी थांबून घ्यायचं आहे. कोणी श्रीरामाची मूर्ती तर कोणी इतके छान हार, फोटो फ्रेम हे सगळं आणलंय, पण सगळे जण कौतुक पाहण्यासाठी थांबले. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की नावाप्रमाणे तुमचं नाव घेतलं जाईल, त्यानुसार आपण मंचावरती यायचं आहे. यानंतर खास आवर्जून उपस्थित असलेले हरिहरराव काका देशमुख यांना विनंती आहे की आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. हॅलो. मान्यवर संत मंडळी, नेते मंडळी आणि जिंतूर तालुक्यातले विशेषतः जिंतूरचे सर्व नागरिक याचं मी अगोदर स्वागत करतो. आणि प्रथमच मी मेघना बोर्डीकरतर्फे तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. याचं कारण आहे की तुम्ही आमच्या विनंतीला, मीही थोडा बहुत भाग घेतला, बराच भाग घेतला, आमच्या विनंतीला मान देऊन मेघना बोर्डीकरांना निवडून दिलं. आपल्या सगळ्यांना 2 मिनिटं मी त्याबद्दल अतिशय आनंदी आहे आणि आभारी आहे तुमचा. आता एवढंच विनंती मेघना बोर्डीकरांना की त्यांनी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आणि आपल्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाबद्दल, भारताबद्दल, विशेषतः जिंतूरबद्दल विशेष कार्य करावं आणि असं लोकांना वाटावं की आम्ही त्याला निवडून दिलं तर आम्ही चूक केली नाही, आम्ही वाटावं. सत्कार सगळं थांबून घ्या 2 मिनिटं. थोडं स्टेजच्या बाजूला सोस्टा खाली या जरा प्लीज. आज खरं पाहिलं तर आणि तिला मी आशीर्वाद देतो. 11 वाजताचा टाइम नागरी सत्काराचा दिला होता. एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. एक मिनिट मी म्हणला 1 मिनिट. काय म्हणतो मी? अरे सत्कारापेक्षा विचार महत्वाचे आहेत. आणि माझी विनंती आहे आपल्या कार्यकर्त्याला, आता बस झाला हा गरजा.
ताई जरा 2 मिनिट थांबा तुम्ही आता. पाच मिनिटामध्ये स्टेजवरून गर्दा कमी झाला पाहिजे. 2 मिनिटामध्ये. कोणी इथे हार तुरे घालायला थांबलं ना पाहिजे. ज्या लोकांनी मत देऊन सन्मान दिलाय त्याचा सन्मान आज आहे. आज एवढा आनंद या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा बोर्डीकरला झालाय. आणि त्या आनंदामध्ये सगळ्याला त्याचं कौतुक करता यावं अशा पद्धतीचं नियोजन, काय म्हणतोय मी, नियोजन या कमिटीचं असायला पाहिजे होतं. एक तर 11चा टाइम दिता आणि 5 वाजता कार्यक्रम सुरू करता. अरे महाराष्ट्राची राज्यमंत्री म्हणून तिचं भारतीय जनता पक्ष, आदरणीय मोदी साहेब, शहा साहेब, लड्डाजी, राज्याचे प्रमुख आपले नेते देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेबांनी संधी दिली, संधी तुमच्या मतदारसंघाला. मग आपली शिस्त कशी असली पाहिजे, यातून काय साध्य करून घ्यायचं या गोष्टीचा विचार आपल्या लोकप्रतिनिधीचा काय आहे हे समजून घेण्याची, हे ऐकण्याची ही उत्सुकता तुमची माझी आहे. आणि मग काय पाहिलेत आपण, ठीक असू द्या. आज खरं पाहिलं तर जिंतूर तालुक्याचे सर्व संत महात्मे, हरिभक्त परायण सर्व महाराजाच्या चरणी दंडवत करतोय, गुरुवर्य नतमस्तक होतोय. आमचे आदरणीय गुरुवर्य म्हणलं तरी चालेल, हरिहररावजी देशमुख काका हे आज आमच्या वडिलांसारखे, आमच्या वडिलांबरोबर राहिलेले सहवास त्यांचा राहिलेला, त्यांनी जी प्रेरणा दिली की अमित शहाच्या सभेमध्ये तोपर्यंत मी भेटायला जाऊ शकलो नव्हतो, घरी येऊन सांगितलं मला, तू विसरतोयस का काय मला रामरावजी, मला शहा साहेबांच्या सभेत यायचंय, तुमच्याकडून कोणती चूक घडली न पाहिजे, कुठं कमी पडलं न पाहिजे. आणि एक दिलासा आणि उत्साह देऊन कार्यक्रमाला सुद्धा हजर राहिले की तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. लक्षात घ्या, हे असे प्रेरणा देणारे, आशीर्वाद देणारे पाठीशी मंडळी होती, म्हणून हे कौतुक करायला संधी तुम्हाला मला मिळाली. लक्षात घ्या, हाच दिवस मला पाहायचा होता, दुसरा काही पाहायची. पण इथून थांबत नाही, अपेक्षा आणखी भरपूर आहेत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही म्हणत असताल की हा दिवस पाहिला आता, तसं नाही. माणसाला जगायचं असेल तर कोणती झेप ही कमीच दिसली पाहिजे, पुढची झेप घेण्याची तयारी, जिद्द. म्हणून आपल्यालाही संधी मिळाली, त्यातून आपल्याला काय करता येईल
त्यासाठी आपलं तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. तिथं कुठं आपला लोकप्रतिनिधी, आपली बहीण, आपली पोरगी कुठं कमी पडता कामा नाही, याकडे तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. या महाराष्ट्र राज्यावर राज्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला कुठं मदत झाली पाहिजे, ही भावना तुमच्या माझ्या मनात असली पाहिजे. सांगू लागले आमची ताई आज, ही स्कीम दिली, ती स्कीम दिली, असं झालं तसं झालं. आमच्या ताई बहिणी आमच्या हातवर वर करून सांगू लागले, आम्हाला हे मिळालं, आम्हाला ते मिळालं. आता दिदीच्या रूपाने जी संधी मिळाली, प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढी अपेक्षा आपल्या आई जगदंबेच्या चरणी मांडावं लागणार आहे तुम्हाला ना मला. किती ताकद, ती बुद्धी, ती क्षमता आपल्या पोरीला. अरे मी किती भाग्यवान आहे. पोरी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये बोर्डीकरचं नाव करण्याची ताकद एक मुलगी ठेवते. आणि हे करत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी. तुम्हाला हे जीवनात पुढे जायचं असेल तर एक गोष्ट निश्चित, ज्याचं घरच्या बरोबर एक मत आहे, एक विचार आहे. अरे इतिहासानं सांगितलंय, लक्षात घ्या की कर्तबगार पुरुषाच्या पाठीमाग महिलाचा हात असल्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत. इथे जर 5-5 पोरी सांगितलं मुकुंद सावजीने, आता तुमच्या बहिणीने, तुमच्या पोरीने तर महाराष्ट्रामध्ये त्या मंत्रालयात बोर्ड लावून टाकलाय, बोर्डीकर मेघना दीपक साकोरेचा. आणखी काय पाहिजे ताई आपल्याला? आता पाहिजे तर खूपच आहे, आणखी अपेक्षा म्हणलं तुम्हाला. मला उभा राहावं लागलं, 4 लोकांच्या भाषण तुमच्या समोर होणार होते, पण मलाच राहवलं नाही. अमोलराव 11 वाजताचा टाइम दिला आणि 5 वाजता कार्यक्रम सुरू होतो. हे दीदी, टाइमला फार महत्व आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल तर वेळ मात्र चुकवता कामा नाही. वेळ चुकली तर संधी चुकली, लक्षात घे. एवढा उशीर कधीच नाही चालणार. आधीच तुम्ही जर 5 वाजताचा वेळ दिला असता तर जिंतूर गजबजला असतं. कारण या जिंतूर शहराने, जिंतूर तालुक्याने, जिंतूर मतदारसंघाने 50 वर्षापासून बोर्डीकरला सांभाळण्याचं काम केले. दिवसात चढ उताराचे आले, कमी जास्त घडलं, पण पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी केलं. अमोलराव यावेळेस फोनवर फोन करत होते. जावाई आमचे 2 नंबरचे स्वप्नाचे मिस्टर. अरे मी म्हणलं अमोलराव आताच बोलले ना? नाही, मला वाटतं काल बोललो काय की. सवय आमच्या जिंतूरकरांना, आणि सांगितलं द्यायला मी, काय चिंता करायची कारण नाही. परभणीहून निघाल्या पहिल्यांदा सेक लागते, नंतर माक लागते, नंतर बोरी लागती. रस्त्यावर कोण असते तिथं माहिती आहे. जिंतूरला आलं की तेच गरजा, 4 ठाण्याला गेलं तर तोच गरजा. दुसरा आवाज निघणार नाही. पण जे
गावागावामध्ये तांड्या वाड्यामध्ये बसलेला जो माझा सहकारी, माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे, तो कधी कमी पडू शकणार नाही हे सांगत होतो मी जावायला, लक्षात घ्या. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा नांदेडला होतो आम्ही. नांदेडला रात्री फोन आला आमच्या मित्राला, उन्होंने कुछ ये लगाए 20 लाख रुपए का, एकाला एक काही विजयराव. मला 10-20 लाख गेल्यानं मला काही कमी जास्त वाटत नाही. 50-50 लाख 10 मिनिटात पाठवून द्यायलो. नंतर दुकानदारच बंद होऊन गेले. मला विश्वास आहे माझ्या माणसावर, माझ्या सहकार्यावर, आणि त्या विश्वासावर मी सांगत होतो कोणी गेलं तरी चालेल, ही सीट आपलीच येणार. इथला प्रतापच्या कार्यक्रमाच्या दिवशी काय बोललो मी, अरे तुम्ही ज्या खेळ्या करायला तर ह्या खेळ्या मी 90लाच केल्यात, आज कुठे? आता 21व्या शतकाकडे चाललोय आपण. जगले पुढे गेले आणि छोटं झालंय. आता ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आता तुम्ही करत असताल, त्याला थारा माझा जिंतूर तालुक्यातला मतदार कधीही भीक घालणार नाही. घडलं तसंच, पण एवढं करून त्याचं दुःख आहे का नाही? बेरीज वजाबाकी माझ्या डोळ्यासमोर आहे. पण आज आनंदाचा क्षण आहे. आनंद आहे, तुम्हालाही आनंद आहे, मलाही आनंद आहे. आज मी जास्त बोलायचं नाही, फक्त तुमचे आभार मानायचे. जिंतूरकरांचे पुन्हा एकदा आभार मानायचे, सेलूकरांचे मला पुन्हा एकदा आभार मानायचे. ही महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार म्हणून सांगून गेले आपले नेते अमित शहाजी. आणि सत्ता येणार असताना देखील जर आपली नुकसान इथं झाली असती तर नुकसान बोर्डी करायची नाही, नुकसान या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची झाली असती. आणि ती होऊ दिली नाही तुम्ही सगळ्यांनी. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला नतमस्तक करतो. आणि मंत्री महोदयाचे विचार तुम्हाला ऐकायचे. 50 वर्षापासून माझं ऐकत आलात तुम्ही. आता या पुढे बोर्डीकर कुटुंब हे सत्तेत राहील किंवा नाही राहील, पण आपल्या सेवेत कुठंच कमी पडणार नाही, हा एक शब्द या निमित्ताने तुम्हाला मी देतो. पण बोर्डीकर कुटुंब आता कायम, जशा 90ला मी एकदा उभा राहिलो तर आजपर्यंत प्रत्येक निवडणूक लढवली, तर यापुढे सुद्धा बोर्डीकर कुटुंब सतत या प्रवासामध्ये कायम राहील हा शब्द. आणि त्या कायम राहण्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ. आणि नाही कोणी मदत करणार, मी माझ्या तोंडाने नाही तारीफ करणार, नाही कोणी मदत करणार. खूप पाहिलं तुम्ही सगळ्यांचं, पण मतदान हे विचाराने केलं पाहिजे. मतदान करत असताना भावना समोरच्या काय आहेत, विचार काय आहेत, कोणत्या समाजाचा कधी उपयोगी पडला त्याचा कधी बेरीज वजाबाकी. कोणा पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजाला, कोणा पाहिलं शाहू फुले आंबेडकरांना, कोणा केलं त्यांच्याबरोबर सहवास, पण त्यांचं तोलचित्र पाहिलं, फोटो पाहिला की आपण हात आपोआप जवळ येतात आणि आपण नतमस्तक होतो. का? त्याचा इतिहास असा आहे की त्यांनी जे समाजासाठी केलंय त्याला आम्ही नतमस्तक होतो. आम्ही सुद्धा प्रत्येक कुटुंबाने या तालुक्यात काही ना काही केलेलं आहे. आणि मग काही करत असताना कोणत्या कुटुंबानं या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढे केला हे तपासण्याचं काम तुमचं आहे. इथं तुम्ही कमी पडतात, यापुढे तसं होऊ नये एवढीच विनंती या निमित्ताने करतो. वेळ नाही घेत आता वेळ दिदीचा, तुमच्या बहिणीचा, तुमच्या मुलीचं तुम्हाला ऐकायचं. मला विश्वास आहे की आपली दिदी कमी कुठंच पडणार नाही. लक्षात घ्या, कमी कुठंच पडणार नाही. आताच एक स्टेजवर बसल्या बसल्या मला म्हणले की साहेब आपलं नाव तर कॅबिनेट मध्ये होतं आणि आपण राज्यमंत्री झालो. अरे मी 25 वर्ष घातले रे याच गोष्टीसाठी राज्यमंत्री. अरे पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदाच
मंत्री होण्याचा मान तुमची बहीण पोरगी जर करत असेल तर यापेक्षा आनंद तुम्हाला नावाला कोणता असला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये ती निश्चितपणे आपलं ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी आपली साथ सतत बोर्डीकरांच्या पाठीशी, बोर्डीकर कुटुंबाच्या पाठीशी राहावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अंतकरणापासून आभार मानतो. आणि हे रूल फेडण्याची संधी कायम जगदंबेने द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि जोरदार टाळ्यांनी आपण दीदींचं स्वागत करूया. आम्ही सगळे तुमचं शब्द ऐकण्यासाठी थांबलोय. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांचे हात वरती. एकदा आपण जोरदार स्वागत करूया दीदींचं. सगळ्यांना नमस्कार. आज श्रद्धेय अटलजींची जयंती. सर्वप्रथम मी अटलजींच्या चरणी पुष्पांजली अर्पण करते. ह्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व बोर्डीकर प्रेमी, मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि क्षमा मागते की 11चा कार्यक्रम आणि आता मला वाटते 5, 5:30, 6 वाजले असतील. आज आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ज्यांनी आपल्या सर्वांना आता मार्गदर्शन केलं, ते आपले मार्गदर्शक. आणि खरं तर मी म्हणेल आजचा दिवस ज्यांच्यामुळे जिंतूरकरांना बोर्डीकर परिवाराला, मेघनाला बघायला मिळाला ते म्हणजे माझे बाबा आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब. या ठिकाणी उपस्थित आदरणीय मीनाताई बोर्डीकर, सर्व गुरुवर्य, मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या बहिणी आणि खास मुंबईहून आजचा हा सोहळा बघण्यासाठी, आपल्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी आलेले आपले दाजी, अमोल दाजी, डॉक्टर सदानंद दातेजी, श्रीपाद आंबटजी आणि जमलेले सर्व माझे सहकारी, वडीलधारी मंडळी, माझ्या बहिणींनो. खरं तर 2011 पासनं मी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात, सगळ्यांच्या सोबत बोर्डीकर साहेबांची कार्यकर्ती म्हणून काम करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये आली. 2011 पासनं जे मला वाटेल, जे मला दिसेल ते करण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर मी राजकारणात येऊ नये, राजकारणात माझ्या येण्याला सगळ्यात जास्त विरोध होता तो अमोल यादवजींचा. कारण की एवढं सगळं सुख वैभव असताना ह्या पुरुषाच्या क्षेत्रामध्ये एकाही मुलीने यायचं नाही अंकल, अशी अमोलजींची इच्छा होती. आणि बाबालाही वाटलं 2 टाइमचं तुला खायला भेटते, कशाला यायचंय तुला इकडं. 5-6 महिने बाबांनी पण प्रयत्न केले. त्यांना वाटलं हिला जमणार नाही,
धक्के बुक्के खाल्ले, कुणी काही म्हणलं, एवढ्या अपेक्षा लोकांच्या ह्या पूर्ण करणं हिला जमणार नाही. 5-6 महिन्यामध्ये आपली संसाराला परत लागेल. आणि अनेक तसेच प्रसंग माझ्या हे राजकीय जीवनामध्ये आले. मी जगामध्ये स्वतःला सगळ्यात सुखी व्यक्ती समजते, कारण की मी रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताईंची लेक आहे. देवानी न मागता सगळं काही चांगलं, जगातलं सर्वोत्तम मला दिलं. आणि ह्या राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक चांगले वाईट अनुभव मला अनुभवायला मिळाले. माझी आई, माझी आजी आज नाही आहे, साक्षीदार आहे की दिवसभराचा दौरा केल्यानंतर रात्री घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मला रडायला यायचं. कुणी काय म्हणलं, कुणाची अडचण, कुणाचं दुःख ते बघितलं की माझं मन हे लावून जायचं. आणि आपल्यापैकी अनेक जणांनी तो अनुभव सुद्धा घेतला. पण असं करत असताना जिल्हा परिषदची निवडणूक लागली. सगळ्यांचा घरामध्ये विरोध की बोर्डीकरची लेक तर डायरेक्ट आमदारकी खासदारकीच लढली पाहिजे. पण मला सगळं शिकत शिकत पुढे जायचं म्हणून जिल्हा परिषदची निवडणूक लढली. आणि बोरी जिल्हा परिषद सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीने काम मी 5 वर्ष केलं. पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत गेली. उद्देश सुरुवातीला तर नव्हता कुठल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये येण्याचा, पण एकदा ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही लोकांनी मला घरी बसू दिलं नाही. पहिली निवडणूक लढली, निवडून आले. दुसऱ्यांदा प्रयत्न केला लोकसभेसाठी. कधीच मला आमदारकी लढायची नव्हती, आमदार व्हायचं नव्हतं. पण 2019 मध्ये पक्षाने कोरा AB फॉर्म दिला. कोरा, मेघना बोर्डीकरचं नाव नव्हतं. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील होते. आणि मला अंकल विचारलं, तुमच्या घरामध्ये वाद झाला नाही का की नाव कुणाचं टाकायचं? आणि माझे अनेक आमदार सहकारी पहिल्या टर्मचे आम्ही चर्चा करत असताना किंवा सिनियर सुद्धा विचारतात आणि ते म्हणतात, तुझे बाबा किती ग्रेट आहेत की आज राजकारणामध्ये चालता बोलता येत नसलं तरी स्वतःचं पद सोडण्याची ताकद, मोठं मन मुलाच्या बापाला पण ह्या महाराष्ट्राने नाही तर भारताने कधी बघितलेली नाही. पण एका लेकीला स्वतःची जागा देण्याचं काम, मोठं मन आणि लेकीवर विश्वास दाखवण्याचं काम माझ्या बाबांनी जे केलं त्याची जाणीव कायम माझ्या मनामध्ये आहे. आणि 2019 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, सहकार्यामुळे या जिंतूर विधानसभेमध्ये फुललं. 2.5 वर्ष आपण विरोधात काढले, 2.5 वर्ष सत्तेत काढले. ह्या 5 वर्षाचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. आणि मग लोकसभेच्या निवडणुका आल्या. लोकसभेच्या निवडणुकांपासनं ह्या विरोधकांनी एकच मुद्दा हाताशी घेतला होता, कारण की ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये होत असलेली विकासाची घोडदौड आणि शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचं जे स्वप्न मोदीजींनी बघितलेलं आहे त्याच्या पुढे ह्यांचा टिकाव लागणार नव्हता. म्हणून काय तर जातीवादाचं शस्त्र त्यांनी हातामध्ये घेतलं. खोटे नरेटिव्ह, संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह त्यांनी तयार करण्यात आले. आणि त्याच्या भरोशावरती लोकसभेला त्यांना थोडंफार यश मिळालं. आणि आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा जातीचा द्वेष
गावागावामध्ये पसरवण्याचं काम ह्याच लोकांनी केलं, ज्यांनी कधी 5 वर्ष काम नाही केलं, ज्यांनी कधी लोकांचे अश्रू पुसले नाही किंवा लोकांच्या अडचणी ज्यांना माहिती नाही, ते हे असे शॉर्टकट शोधतात. पण ही पण बोर्डीकराची लेख आहे. उभं आयुष्य फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी ज्या माझ्या बापानी या ठिकाणी घातलेलं आहे. ह्या जातीपातीच्या राजकारणामुळे हे मेघना बोर्डीकर कधीच पडणार नाही, हा विश्वास आम्हा दोघांना होता. या ठिकाणी मी आभार मानते सुरेश भाऊ भुमरेंचे की एका भावाच्या पेक्षा जास्त काम त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये एका बहिणीसाठी केलं. विरोधक विसरले की हा जिंतूर सेलू मतदारसंघ माझ्या बाबांनी, माझ्या आईनी, माझ्या अंकलनी हा कुठल्या जातीपातीच्या राजकारणावर बांधलेला नाहीये. तर या जिंतूर सेलूच्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी मानसन्मान दिला. 40-50 वर्ष त्यांनी या लोकांची सेवा केली. तुमच्या कुठल्याही फेक नरेटिव्ह वरती ह्या जिंतूर सेलूची जनता भुलणार नव्हती. आणि त्याच पद्धतीने लोकसभेपासून म्हणत होते ओबीसी तिकडे जाणार, मराठा मागासवर्गीय मुसलमान कुठं जाणार, आणि आपने साथ क्या आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी इधर आओ. लेकिन बाकी जे कुणी बाकी समजदार आणि बोर्डीकर परिवाराशी बांधलेला, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी बांधलेला, ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी जी विकासाची गंगा आणलेली आहे, ह्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी आणि ह्या जिंतूर सेलूमध्ये 2.5 वर्षामध्ये तुमच्या आमदारांनी, तुमच्या लेखींनी, तुमच्या बहिणींनी केलेल्या कामाच्या पावतीवर तुम्ही दुसऱ्यांदा मला आमदार बनवून इथं पाठवलं.